जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी टीसीएस पॅटर्ननुसार जे आहे सराव प्रश्नपत्रिकाचा आपण अभ्यासणार आहोत। सराव प्रश्नपत्रिका अतिशय आयएमपी प्रश्न आहेत, त्यामुळे जे आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राइब जे आहे तुम्ही अवश्य करून घ्या। बघा आता पहिला प्रश्न, मॅकमोहन रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित आहे? तर मॅकमोहन ही जी रेषा आहे बघा, ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित आहे किंवा सीमारेषा आहे असा प्रश्न विचारला। तर बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे ते आहे बघा पर्याय क्रमांक ब, भारत व चीन हे आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर। लक्षामध्ये घ्या, मी जे उत्तर आहे सांगण्याच्या अगोदर तुम्हाला 1 ते 2 सेकंदाचा टाइम दिलेत आणि त्या टाइमच्या आत तुम्हाला तुमच्या योग्य आन्सर जे आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे। बघा भारत व चीन आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। आणि भारत व पाकिस्तानचा जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर इथं बघा आपला भारत व पाकिस्तानला जोडणारी जर कोणती लाईन आहे असा प्रश्न विचारला तर रॅडक्लिफ लाईन। कोणती? रॅडक्लिफ लाईन। रॅडक्लिफ लाईन किंवा रेषा आपण असं म्हणू शकतो। पुढे, खनिज संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? तर बघा आन्सर खपाखप जे आहे तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगत चला। बघा आता खनिज संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? लक्षामध्ये घ्या, पर्याय क्रमांक ब आहे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर। विदर्भ हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे बघा मराठवाडा, तर मराठवाडा हा सर्वाधिक जिल्हे असणारा जो आहे प्रशासकीय विभाग आहे। प्रशासकीय विभाग, प्रशासकीय असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो। जास्त जिल्हे असणारा आपल्या महाराष्ट्रातील कोणता प्रशासकीय विभाग आहे? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा मराठवाडा। मराठवाड्यामध्ये बघा जवळपास 8 जिल्हे व 76 तालुके आहेत। लक्षात घ्या 76 तालुके। कोकणमध्ये बघा 6 जिल्हे आहेत, 6 जिल्हे, आणि या 6 जिल्ह्यांमध्ये एकूण 50 तालुके आहेत। लक्षात घ्या एकूण 50 तालुके। पुढे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? तर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च हे जे संस्था आहे हे कोणत्या शहरात आहे? फटाफट आन्सर कमेंटमध्ये सांगा। तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक क, नागपूर आहे। नागपूर। नागपूर बघा आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे। लक्षात घ्या उपराजधानी, उपराजधानी आहे। आणि ऑरेंज सिटी, ऑरेंज सिटी म्हणून सुद्धा या नागपूरला ओळखले जाते। ऑरेंज सिटी लक्षात घ्या। आता बघा नागपूर ही पूर्वी मध्य प्रदेश या राज्याची पूर्वीची राजधानी होती, हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। नागपूर ही। औरंगाबाद, औरंगाबाद हा सर्वाधिक मोठा प्रशासकीय विभाग आहे। आता सांगलो औरंगाबाद मध्ये वेरूळ लेण्या आहेत, वेरूळ लेण्या लक्षात घ्या, वेरूळ लेण्या आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत। आणि औरंगाबादचं जर तुम्हाला पूर्वीचं वगैरे जर नाव विचारलं तर ते पूर्वीचं नाव आहे बघा खडकी। खडकी आहे औरंगाबादचं पूर्वीचं नाव, लक्षात घ्या। पुढे, अहमदनगर, अहमदनगर हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळानुसार मोठा जिल्हा आहे। मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार लक्षात घ्या सर्वाधिक मोठा। पुढे, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधला आहे? तर बघा वेरूळ येथील जे कैलास मंदिर आहे ते कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेलं आहे? तर लक्षात घ्या कृष्ण पहिला याने बांधलेला आहे। कृष्ण पहिला या राजाने। बघा राष्ट्रकूट राज्याचा जर तुम्हाला संस्थापक विचारला तर ते आहे बघा दंतीदुर्गा। दंतीदुर्गा राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक असा उल्लेख याचा केला जातो। वेरूळ लेणी आत्ताच सांगितलं औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात घ्या औरंगाबादला लेण्यांचा जिल्हा, 52 शहरांचे शहर सुद्धा त्याला ओळखले, 52 दरवाजांचे शहर त्याला म्हणून ओळखले जाते। लक्षात घ्या। पुढे, मान्सूनचा पाऊस कोणत्या देशात पडत नाही? तर लक्षात घ्या मान्सूनचा पाऊस हा जो आहे हा इराण या देशात पडत नाही, इराण या देशामध्ये पडत नाही। तर बघा इराण या देशाची राजधानी जर विचारलं तर ती आहे बघा बगदाद, ही आहे इराण या देशाची राजधानी। जपानची बघा टोकियो आहे। लक्षात घ्या टोकियो। टोकियो हे बघा मित्रांनो जगातील सर्वात महागडे शहर आहे। टोकियो हे जगातील सर्वात महागडे। तर श्रीलंका, तर श्रीलंकाची राजधानी ही आहे कोलंबो। लक्षात घ्या कोलंबो ही श्रीलंकाची राजधानी आहे। पुढे, माजुली बेट कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारला तर माजुली हा जो बेट आहे हा आसाम या राज्यात आहे। लक्षात घ्या आसाम।
आसामची राजधानी जर विचारलं तर ती आहे दिसपूर ही आसामची राजधानी. आपल्या महाराष्ट्राची मुंबई. मिझोरमची बघा एजवॉल ही मिझोरमची राजधानी आहे, लक्षात घ्या. उत्तराखंडची देहरादून ही उत्तराखंडची राजधानी आहे आणि उत्तराखंडला पवित्र भूमी सुद्धा म्हणून ओळखले जाते, लक्षात घ्या. 7वा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते आहे? तर बघा आशिया खंडातील आपल्या सर्वात मोठे कृषी महाविद्यालय चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ आहे बघा. तर चुकीनं कृष्ण पर्याय आहे, तर कृषी आहे इथं. तर काय चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय हे आपल्या प्रश्नाचे इथं योग्य आन्सर आहे बघा. पुढे फ्लेमिंगो अभयारण्य कुठे आहे? तर बघा फ्लेमिंगो हे जे अभयारण्य आहे हे आहे बघा ठाणे खाडी या ठिकाणी, ठाणे खाडी या ठिकाणी, लक्षात घ्या. पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर पाचगणी हे जे शहर आहे हे समुद्र सपाटीपासून जवळपास 1293 मीटर इतक्या उंचीवर आहे, लक्षामध्ये घ्या 1293. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 10. नारळाच्या झाडाला काय म्हणतात? तर बघा नारळाच्या झाडाला काय म्हणतात, लक्षात घ्या. नारळाच्या झाडाला माड असे म्हणतात, लक्षात घ्या. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर पेशवे काळामध्ये मामलेदार जो असतो त्या मामलेदाराच्या कचेरीमध्ये कोण अधिकारी असत असे? तर मुजुमदार हा अधिकारी होता, लक्षात घ्या. गावातील पीक पाहणी कोण करतो? तर गावामधील पीक पाहणी हा तलाठी करत असतो, लक्षात असू द्या. पीक पाहणी तलाठी करतो. पुढे देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण? तर देशाचे पहिले जर विचारलं लोकसभा सभापती तर ते होते गवा मावळणकर, हे लक्षात घ्या. लोकसभा सभापती गवा. पंडित नेहरू देशाचे आपले पहिले राष्ट्रपती होते, राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पंडित नेहरू हे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू होते, लक्षात घ्या. पहिले पंतप्रधान आपल्या देशाचे प्रधानमंत्री पहिले पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतीशी संबंधित असणारी अत्यंत महत्वाची कलम कोणती? 52 नुसार राष्ट्रपती पदाची निर्मिती केली जाते, लक्षात घ्या. तर 74 नुसार जे आहे कलम नंबर 74 नुसार पंतप्रधानाची नियुक्ती केली जाते, लक्षात घ्या. 74 नुसार. पुढे भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? तर बघा आपल्या भारत देशाला जे आहे सार्वभौमत्व ते कधी प्राप्त झाले? 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला सार्वभौमत्व प्राप्त झाले होते, लक्षात घ्या. सार्वभौमत्व म्हणजेच आपल्या देशाची या दिवशी जी आहे राज्यघटना ती अंमलात आली होती आणि 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारतीय संविधान जे आहे संमत झाले होते आणि तेच 26 जानेवारी 1950 ला अंमलात आलं. त्यामुळे आपल्या भारतामध्ये जे आहे भारताला या दिवशी 26 जानेवारी दिवस जो आहे साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये आणि या दिवशी जे आहे आपल्या भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले, लक्षात घ्या. पुढे शेवटचा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा 2019 केव्हापासून लागू झाला? तर बघा ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा केव्हापासून जर लागू झाला असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर सरळ या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सांगून टाकतो. काय आहे? तर पर्याय क्रमांक 20 जुलै 2020 रोजी या दिवशी जे आहे हा ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा जो आहे या दिवसापासून लागू करण्यात आला होता, लक्षामध्ये घ्या. बघा हे होते आपले आजचे एकदम IMP महत्त्वाचे प्रश्न असायचे जे की TCS वर आधारलेले होते. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करून टाका आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील तुम्ही करून घ्या. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.